नाशिक जवळील रामशेज किल्ला जेवढा लहान तेवढाच त्याचा इतिहास महान आहे. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत रामसेज हा असा एकमेव किल्ला होता ज्याने मोगलांशी जवळजवळ 5-5.5 वर्षे सतत झुंज दिली. या मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षराने नोंद करून ठेवण्यासारख्या पराक्रमाचे वर्णन मात्र आपल्याला मोगलांच्या कागदपत्रातून मिळते. तसेच ज्या पराक्रमी किल्लेदाराने सतत 5.5 वर्षे किल्ला लढवला त्याचे नाव इतिहासाला अज्ञात आहे. रामशेज प्रसिद्ध पावला तो छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठे आणि मोगल यांच्यातील संघर्षाचा रामसेज साक्षीदार आहे. हिंदवी स्वराज्य गिळंकृत करण्याचं स्वप्न पाहत आलेल्या औरंगजेबाला या रामशेज गडानं तब्बल 6 वर्षे झुंजवलं. नाशिक परिसर मोगलांच्या ताब्यात असला तरी रामशेजचा किल्ला मात्र छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून घेतलेला होता. हिंदवी स्वराज्य बुडवण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत उतरला तेव्हा त्याने प्रथम रामशेजला लक्ष्य केलं, कारण औरंगजेबचे वडील शहाजहान दख्खन जिंकण्यासाठी दक्षिणेत आले तेव्हा त्यांनी पहिल्या झटक्यातच रामशेज जिंकून दख्खनमध्ये प्रवेश केला. आपल्या युद्धाची सुरुवात विजयाने व्हावी म्हणून औरंगजेबाने एप्रिल 1682 ला रामसेज किल्ला जिंकून घेण्यासाठी शहाबुद्दीन खानाला 10,000 सैन्य, प्रचंड दारुगोळा आणि तोफखाना देऊन रवाना केले. त्याच्यासोबत कासिम खान, पीर गुलाम, रामसिंग बुंदेला, दातियाचा राजा रायबुंदेला अशी मातब्बर मंडळी होती. त्याने रामशेजला वेढा घातला. रामसेजला वेढा पडणार असे कळताच छत्रपती संभाजी महाराजांनी साल्हेरच्या किल्लेदाराला रामसेजला नेमले. रामसेजच्या या किल्लेदाराचे नाव दुर्दैवाने आज तरी माहीत नाही. मोगली सैन्याने रामशेजवर प्रखर हल्ला चढवला. गडावर 600 ते 700 मावळे होते. मोगली सैन्य गडाला भिडताच वरच्या शिबंदीने वरून दगडांचा मोठा मारा केला. या दगडांच्या वर्षावामुळे मोगलांना गडाला भिडताच येईना. मोठी हानी सोसून सैन्य माघारी फिरले आणि गडात वेढा घालून बसले. शहाबुद्दीन फिरोज जंगने गडाला मोर्चे लावले, सुरुंग लावले, अचानक हल्ले करून वेढा आवळून बघितले तरीही रामशेजवर काहीही परिणाम झाला नाही. शहाबुद्दीनने रामशेज शेजारील टेकडीवर रामशेजपेक्षा उंच लाकडी बुरुज दमदमा उभा केला. या प्रचंड दमदम्यावर तोफा चढवून गोळाबारी केली तरीही रामशेज शरण आला नाही. किल्ल्यावरील तोफगोळे संपल्याने गुरांच्या कातड्यामध्ये दारू भरून ती तोफेमधून उडवण्यात आली. त्यामुळे पेटत्या कातड्याचे तुकडे मोगली छावणीवर पडू लागले व त्यामुळे लागणाऱ्या आगीने मोगलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ लागले. मे 1682 मध्ये संभाजी महाराजांनी रामशेजचा मोगलांचा वेढा फोडण्यासाठी रूपाजी भोसले व मानाजी मोरे यांना 5 ते 7,000 सैन्य देऊन रामशेजवर पाठवले. मराठ्यांचे सैन्य येत असलेले पाहून शहाबुद्दीन सैन्यानिशी मराठ्यांना अडवण्यासाठी धावला. गडाजवळच्या गणेश गावापाशी मराठे मोघल एकमेकांवर तुटून पडले. मराठ्यांचा द्वेष जबरदस्त होता. मोगलांनी मराठ्यांसमोर माघार घेतली. मोगलांनी मार खाल्लेला बघून गडावरच्या शिबंदीचा उत्साह अजूनही वाढला. पण त्यांनी रामशेजच्या वेढ्यावर परिणाम होऊ दिला नाही. मराठ्यांनी हल्ला केल्याचे समजताच औरंगजेबाने 12 मे 1682 ला आपला सावत्र भाऊ खानजहान बहादूर कोकलताश याला शहाबुद्दीन खानाच्या मदतीला पाठवला. शहाबुद्दीन व बहादूर खानने रामशेजवर जोरदार हल्ला चढवला. पण गडावरच्या मावळ्यांनी जोरदार प्रतिकार करत हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात मोगलांकडील राजा दलपतराय जबर जखमी झाला. हल्ला नाकाम झालेला पाहून निराश झालेला शहाबुद्दीन वेढा सोडून जुन्नरला निघून गेला. पण जाताना तो प्रचंड लाकडी दमदमा त्याने पेटवून दिला. वेढ्याची सारी जबाबदारी बहादूर खानावर येऊन पडली. बहादूर खान कोकलताश याने पराक्रमाची शर्थ केली, पण मराठ्यांपुढे त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. अखेर गडावरच्या मराठ्यांना फसविण्याची युक्ती लढवण्यात आली. गडावर एका बाजूने जोरदार हल्ला चढवायचा, त्यामुळे गडावरील सर्व सैन्य त्या बाजूला गोळा होईल. त्याचवेळी निवडक अशा मोगली सैन्याने मागच्या बाजूने गुपचूप किल्ल्याच्या आत प्रवेश करून दरवाजा उघडायचा असे ठरवले होते. पण गडाचा किल्लेदार मात्र सावध होता. त्याने या भागात देखील सैन्य ठेवले होते. ठरल्याप्रमाणे हल्ल्याच्या बाजूला मोठा गोंधळ उडाला व मागच्या बाजूने 200 मोगल दोराच्या सहाय्याने कडा चढू लागले. पण दबा धरून बसलेल्या मराठ्यांनी त्यांना जोरदार तडाखा दिला. दोराने वर चढणारे सैनिक खाली पाडले आणि बहादूर खानाची बहादुरी त्याच्याच अंगलट आली. गडावरची माणसे माणसे नसून भूते आहेत, त्यांना शरण आणण्यासाठी भूतांच्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरले. त्याने 90 तोळे वजनाच्या सोन्याचा एक नाग बनवला. नाग बनविण्याचा खर्च 37,630 रुपये इतका आल्याचा उल्लेख मोगल दप्तरात सापडतो. त्या नागावर मंत्रांचा प्रभाव टाकला. हा नाग पाहताच सर्व मराठे गप्प पडतील असे त्याने सांगितले. मुहूर्त पाहून गडावर चढाई करण्याचे ठरवले. मांत्रिकाने नाग हातात धरला.
तो पुढे करून तो किल्ला चढू लागला. त्यामागून मोगल सैन्य निघाले. गडावरच्या मराठ्यांना काय चालले आहे ते समजेना. त्यामुळे ते तटावर येऊन कुतूहलाने खाली बघू लागले. मराठे गप बसून बघतायत हे पाहून मांत्रिकाला जीव चढला. त्याने हा नागाचाच प्रताप आहे असे मोगली सैन्याला सांगितले. सर्वजण गड चढू लागले. मांत्रिक जसा नजरेच्या टप्प्यात आला तसा त्याच्या हातातला तो नाग मराठ्यांना दिसला. एव्हाना मोगली सैन्य दगडाच्या माऱ्यात आले होते. गडावरून सणसणत आलेला दगड मांत्रिकाच्या छाताडात बसल्याबरोबर नाग उडून पडला आणि मांत्रिकही कोलमडून पडला. दगडांच्या प्रचंड वर्षावाने धूळधाण उडालेली मोगलांची सेना कशीबशी जीव वाचवून छावणीत परतली. रामशेज पुढे होत असलेली दुर्दशा पाहून औरंगजेब भयंकर संतापला. त्याने बहादूर खानाला वेढा उठवण्यास फर्मावलं. खान वेढा उठवून माघारी निघून गेला. बखरकार खाफी खान म्हणतो, रामशेजवर अमाप संपत्तीचा चुराडा झाला. हजारो माणसे मारली गेली. प्रचंड दारुगोळा नष्ट झाला. तरीही औरंगजेब रामशेजचा नाद सोडण्यास तयार नव्हता. त्रिंबकगडावरील एक लोखंडी तोफ रामशेजवर जात असता. मोगलांनी ती ताब्यात घेतली. औरंगजेबाने कासिम खान किरमाणी याला रामशेजवर पाठवलं, पण त्यालाही यश आलं नाही. शेवटी औरंगजेबाने वेढा रद्द करून कासिम खानाला दुस या कामगिरीवर पाठवलं. रामशेजच्या किल्ला या किल्लेदाराने तब्बल 5.5 वर्ष लढवला. रामशेजवरील मराठ्यांच्या पराक्रमावर खुश होऊन संभाजी महाराजांनी किल्लेदाराला चिलखती पोशाख, रत्नजडित कडे व रोख रक्कम पाठवून त्याचा गौरव केला. त्यानंतर रामशेजवर आलेल्या नव्या किल्लेदाराला अब्दुल करी नावाच्या जमीनदारामार्फत मुल्हेरचा किल्लेदार नेकनाम खान याने वश केले व फितुरीने 1687 मध्ये रामशेज औरंगजेबाच्या ताब्यात गेला. वेढ्याच्या वेळी 30 जुलै 1682 ला कारवारकर इंग्रज सुरतकरांना कळवतात की मराठ्यांचे 10,000 पायदळ घेऊन हंबीरराव वेढा घालून बसलेल्या सैन्यास पळवून लावण्यासाठी गेल्याची व नंतर झालेल्या लढाईत जखमी झाल्याचे सांगतात. सन 1818 मध्ये त्र्यंबकगड इंग्रजांनी घेतल्यावर रामशेजवरील लोकांनी हा गड इंग्रजांच्या स्वाधीन केला. यावेळी इंग्रजांना गडावर 8 मोठ्या तोफा, 9 लहान तोफा, जंबुरे, 251 पौंड दारू, तसेच गंधक, चांदी, पितळ, शिसे, ताग, तांबू, गालिचे व एक चिलखत सापडलं. अशा नवनवीन ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.